नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोच्या लॉटरीचा अखेर निकाल लागला। शेवटच्या क्षणीसुद्धा सिडकोकडून बदल करण्यात आले। सोडतीचं ठिकाण जे अगोदर ठरले होतं त्यामध्ये सुद्धा सिडकोकडून ऐन वेळेस बदल करण्यात आला। अर्जदार लॉटरीसाठी हजर होते, पण त्यांना सोडत पाहता आली नाही। पण त्यांना कळालं की आपण विजेते आहोत, पण हे कसं कळणार आणि कोणत्या गटामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला घर मिळालेलं आहे हे कसं कळणार। अर्जदारांना प्रश्न पडला, आपण विजेते आहोत की नाही हे कसं पाहायचं, यादी कशी पाहायची। आणि सिडकोकडून ज्या 2 याद्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच 2 ठिकाणी वेगवेगळ्या याद्या आहेत, त्यामध्ये सुद्धा तफावत आहे। एक जी यादी आहे ती फेरीनुसार दिलेली आहे आणि एक जी यादी आहे ती संपूर्णपणे दिलेली आहे, पण या दोन्हीमध्ये थोडीशी तफावत आहे। ही नेमकी तफावत काय आहे आणि ही यादी कशी पाहायची त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून अखेरतः लॉटरीची सोडत काढण्यात आली। शेवटच्या क्षणी सुद्धा सिडकोकडून गोंधळ करण्यात आला। प्रत्येक वेळेस सिडकोकडून अर्ज करण्यामध्ये मुदतवाढ, त्यानंतर जी लॉटरी होणार आहे त्यासाठीच्या तारखेची सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आणि बदल करण्यात आले। तसेच सिडकोकडून लॉटरीच्या सोडतीचं जे ठिकाण होतं त्यामध्ये सुद्धा ऐन वेळेस बदल करण्यात आला। त्यामुळे अर्जदारांची थोडीशी तारांबळ झाली। अर्जदार कसे तरी सिडकोच्या लॉटरीसाठी पोहोचले, पण लॉटरी काही पूर्ण झाली नाही, ती लॉटरी अर्धवट झाली। पण अर्जदारांना हा प्रश्न होता की लॉटरी पूर्ण झाली की नाही झाली आणि यामध्ये नेमके एकूण विजेते किती आहेत आणि किती विजेते ठरले आहेत ही यादी कशी पाहायची। तसेच या लॉटरीची सोडत झाल्यानंतर संकेतस्थळावरती सिडकोकडून 2 प्रकारे याद्या प्रसिद्ध करण्यात आला। यामध्ये प्रत्येक फेरीनुसार अर्जदारांच्या विजेत्यांची यादी दिलेली आहे आणि दुसरी एक म्हणजे सर्व एकत्रित अर्जदारांची यादी दिली आहे। या दोन्ही याद्यामध्ये थोडीशी तफावत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण ही यादी कशी पाहायची ते बघूया। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन सिडको होम्स असं टाईप करायचं आहे। सिडको होम्स टाईप केल्यानंतर पहिली जी लिंक येईल ही माय प्रेफर्ड सिडको होम रजिस्ट्रेशन पोर्टल याची लिंक असणार आहे आणि त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर ही दुसरी जी लिंक दिसत आहे sidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये संगणकीय सोडत, सिडको माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, गृहनिर्माण योजना या ठिकाणी दिला आहे की थेट प्रक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट आणि लॉटरी रिझल्ट। तर लॉटरीचा रिझल्ट पाहण्यासाठी लॉटरी रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे। लॉटरी रिझल्ट क्लिक केल्यानंतर तुम्ही या संकेतस्थळावरती किंवा या पेजवरती याल। या ठिकाणी तुम्हाला लॉटरी विनर्स यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा एक मार्ग म्हणजे तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन www.sidcohomes.com या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे। या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी हे सर्व दिलेलं आहे की कोणत्या ठिकाणी सोडत झाली आणि कोणत्या 3 ठिकाणी हे लाईव्ह प्रक्षेपण झालं होतं। मुख्य मेनूमध्ये जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी दिलेलं आहे की सोडतीचे विजेते, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याच पेजवरती याल ज्या ठिकाणी ही तुम्हाला लॉटरीची सोडत दिसेल। त्या ठिकाणी राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 तसेच या 3ही राऊंडमध्ये जे विजेते झालेले नाहीत त्यांना सिस्टम जनरेटेड ॲलोकेशन्स म्हणजे सिडकोकडून त्यांच्या पद्धतीने उरलेली जी घरे आहेत त्या ठिकाणी विजेते म्हणून घोषित केलं आहे आणि त्यांना घरांची अलॉटमेंट दिलेली आहे। सर्वात पहिल्यांदा आपण राऊंड 1 यावरती क्लिक करूया। राऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे एक PDF ओपन होईल। यामध्ये लॉटरी रिझल्ट्स मास हाऊसिंग स्कीम दिनांक 19 फेब्रुवारी 2025 दुपारी 2:32 ही सोडत जाहीर केलेली आहे। या ठिकाणी या कॅटेगरी, त्याच्यानंतर टेनमेंट्स आणि विनर्स अशा प्रकारची ही लिस्ट दिलेली आहे। फिजिकली हँडिकॅप यामध्ये पहिली कॅटेगरी जी आहे फिजिकली हँडिकॅप, यामध्ये 248 टेनमेंट्स आणि एकूण 248 विनर आहेत। त्यानंतर माथाडी कामगार, SC, ST, DT, RM, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, सिडको एम्प्लॉईज, जर्नलिस्ट, त्यानंतर PAP आणि एक्स सर्व्हिसमन, डिफेन्स आणि जनरल अशा प्रकारे एकूण पहिल्या फेरीमध्ये एकूण 12,420 अर्जदारांना घरांचे विजेते म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। यानंतर तुम्ही खाली थोडंसं स्क्रोल कराल तर या ठिकाणी तुम्हाला स्कीम मास हाऊसिंग स्कीम खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 आणि विनर लिस्ट तसेच कॅटेगरी दिली आहे NT साठी। या ठिकाणी NT साठी ही जी विनर लिस्ट आहे, NT मध्ये एकूण 22 अर्जदार हे विजेते ठरले आहेत।
यानंतर दुसरं मास हाऊसिंग स्कीम खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 आणि ही जनरलसाठीची विनर लिस्ट आहे. यानंतर आपण राऊंड 2 या फेरीवरती क्लिक करूया. या फेरीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एकूण 613 या दुसऱ्या फेरीमध्ये विजेते झालेले आहेत. आणि थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही विनर लिस्ट दिसेल. यामध्ये सुद्धा तसेच प्रत्येक प्रवर्गानुसार या ठिकाणी जे काही विजेते ठरलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आणि यानंतर आता आपण राऊंड 3 म्हणजे तिसऱ्या फेरीवरती जे विजेते ठरले आहेत त्यावरती क्लिक करूया. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची ही लिस्ट ओपन होईल. यामध्ये एकूण 404 विजेते हे ठरलेले आहेत. आता आपण या 3 फेऱ्यामध्ये जे अर्जदार विजेते झालेले नाही आहेत किंवा ज्यांनी घरांचं सिलेक्शन केलं होतं पण या 3 फेऱ्यामध्ये त्यांना घर मिळालेलं नाही आहे, पहिल्या 3 फेरीमध्ये जे अर्जदार विजेते झाले आहेत त्यांनी जे संकेतस्थळ निवडलेले आहेत त्यांना ते घर मिळाले. पण आता या 3ही फेरीमध्ये जे अर्जदार विजेते झालेले नाही आहेत आणि अर्ज भरताना एक ऑप्शन दिला होता सिडकोकडून की जर तुम्ही 3ही फेरीमध्ये किंवा तुम्ही जी घरं निवडलेले आहेत किंवा तुम्ही जे पर्याय दिलेले आहेत ते जर त्यामध्ये जर तुम्ही यशस्वी नाही झाला तर सिडकोकडून तुम्हाला दुसरं घर विजेते म्हणून घोषित केलं जाईल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर त्या ठिकाणी काही अर्जदारांनी होय म्हणून क्लिक केलं असेल. त्यांच्यासाठी सिडकोकडून या 3ही फेरीमध्ये जे विजेते झाले नाहीत त्यांच्यासाठी एक वेगळी यादी जाहीर करण्यात आली आणि ज्या काही ठिकाणी उरलेली घरे होती त्या सर्व ठिकाणी ही घरे त्या अर्जदारांना अलोकेट केलेली आहेत. तर आता आपण सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये एकूण पाहाल तर 6081 अर्जदारांना या ठिकाणी विजेते म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता आपण सिडकोकडून ज्या 2 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे यामध्ये काय तफावत आहे ती नक्की माहिती घेऊया. सिडकोने यामध्ये 2 ठिकाणी याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स. आणि या ठिकाणी जसं आपण विनर लिस्टवरती क्लिक करतो या ठिकाणी तुम्हाला एक पेज ओपन होईल. या पेजमध्ये खाली सर्व ही माहिती दिलेली आहे आणि यामध्ये सुरुवात 1 पासून झालेली आहे. आणि थोडंसं खाली जाऊन स्क्रोल केल्यानंतर खाली जाऊन तुम्ही स्क्रोल कराल तर तुम्हाला दिसेल की पेज नंबर 184. आपण आता एकदम शेवटच्या पेजवरती जाऊया. शेवटच्या पेजवरती 184 पेजवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 18,304 हे जेवढे अर्जदार आहेत यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पण आता आपण जर ही यादी पाहिली राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 तर यामध्ये अर्जदारांची संख्या विजेत्यांची संख्या किती आहे ते आपण थोडक्यात बघूया. यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या यादीमध्ये म्हणजे राऊंड 1 मध्ये 12,420 एवढे अर्जदार विजेते ठरले आहेत. यानंतर दुसरी फेरी राऊंड 2 यामध्ये 613 अर्जदारांना घरे मिळालेली आहेत. आणि तिसरी जी यादी आहे किंवा तिसरा जो फेरी आहे यामध्ये 404 अर्जदार हे विजेते म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त 6081 अर्जदारांना हे सिस्टमद्वारे घरेही देण्यात आलेली आहेत. जर या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती होते 19,518. पण सिडकोकडून संकेतस्थळावरती जी यादी प्रसिद्ध केली आहे ती एकूण 18,304 अर्जदारांची आहे. त्यामुळे यामध्ये थोडीशी तफावत दिसून येत आहे. जर यामध्ये जर तफावत दिसत असेल आणि या दोन्ही ठिकाणी जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही तिसरा ऑप्शन म्हणजे लॉटरी विनर्सच्या बाजूला लॉग इन हिअर असं ऑप्शन दिलेलं आहे. या लॉग इन हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल. हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर एक तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना येईल. यामध्ये मी सूचना वाचल्या आणि समजल्या. यानंतर होय मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे. यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं पेज एक ओपन होईल. या ठिकाणी दिसेल की योजनेची संगणकीय सोडत 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केली आहे. यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज नोंदणी आता बंद करण्यात आलेली आहे असं दिसेल. पण आपल्याला नोंदणी करायची नाही आहे तर आधीचे खाते आहे का जर असेल तर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. म्हणजे जर आपण अर्ज केला असेल तर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये अर्जदार लॉग इन आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही अर्ज भरताना रजिस्ट्रेशन केलं होतं. यानंतर या ठिकाणी हा जो कॅप्चा दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP मिळवा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्ही यामध्ये लॉटरीमध्ये विजेते आहात की नाही आणि पुढची प्रोसेस कशी काय असणार आहे त्याची माहिती तुम्हाला सुद्धा या लॉग इनमध्ये दिसणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.